तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी जो भूगोल विषय आहे, तर त्या भूगोल विषयामध्ये प्रकरण क्रमांक 7 आहे मानवी वस्ती. तर त्याचा जो स्वाध्याय आहे, प्रश्नोत्तर आहेत, तर ती सगळी प्रश्नोत्तर आपण या प्रकरणात या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर प्रश्न क्रमांक 1 आहे, अचूक पर्यायासमोरील चौकटीत बरोबर अशी कोण करेल. आता याच्यामध्ये पहिलं आहे, वस्त्यांचे केंद्रीकरण खालील प्रमुख बाबींशी निगडीत आहे. तर पाण्याची उपलब्धता, जिथे पाणी जास्त तिथे वस्त्या जास्त. ब्राझीलच्या आग्नेय भागात प्रामुख्याने कोणत्या प्रकारची वस्ती आढळते. तर ब्राझीलच्या आग्नेय भागात केंद्रित सुपीक जमीन, पाण्याचा पुरवठा आणि खजिन्यांची उपलब्धता, यामुळे इथे केंद्रित वस्त्या आढळतात, म्हणजे लोक जास्त प्रमाणात आढळतात. त्याच्यानंतर पुढचं आहे, भारतामधील विखुरलेल्या वस्त्यांचा प्रकार कुठे आढळतो. तर त्याचं योग्य उत्तर आहे डोंगराळ प्रदेशात. त्याच्यानंतर पुढचं आहे, नर्मदा नदीच्या खोऱ्यात केंद्रित वस्ती आढळते. तर त्याचं योग्य उत्तर आहे शेती योग्य जमीन. त्याच्यानंतर पुढे आहे, ब्राझीलमधील कमी नागरिकीकरण असलेले राज्य कोणते. तर कमी नागरीकरण असलेले राज्य म्हणजे पारा. तर ब्राझीलच्या उत्तर भागातील पारा राज्यात नागरीकरण कमी असून आग्नेय भागात सर्वाधिक. ओके. त्याच्यानंतर पुढचा आहे प्रश्न 2, भौगोलिक कारणे लिहा. तर त्याच्यामध्ये पहिला आहे, पाण्याची उपलब्धता हा लोकवस्तीस चालना देणारा प्रमुख घटक आहे. पहिला आहे त्याच्यातला मूलभूत गरज. पाणी ही मानवाची सर्वात महत्त्वाची आणि मूलभूत गरज आहे. पिण्यासाठी, अन्न शिजवण्यासाठी, स्वच्छतेसाठी पाण्याची रोज आवश्यकता असते. शेती आणि उद्योग. शेती हा मुख्य व्यवसाय असून त्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात सिंचनाची गरज असते. तसेच कोणत्याही लहान मोठ्या उद्योगासाठी पाण्याची उपलब्धता अनिवार्य आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी. प्राचीन काळापासून मानवी संस्कृतींचा उदय आणि विकास नदी खोऱ्यांच्याच प्रदेशात झाला आहे. उदाहरणार्थ सिंधू नदीचं खोरं. सुपीक जमीन, जेथे पाणी जास्त उपलब्ध असते तेथील जमीन सहसा गाळाची आणि सुपीक असते, जी शेतीसाठी उत्तम ठरते. त्यातनं निष्कर्ष काय काढू शकतो आपण, ज्या भागात बारमाही पाण्याचा पुरवठा असतो तेथे मानवी वस्त्या वेगाने केंद्रित होतात आणि म्हणूनच पाण्याची उपलब्धता हा लोकवस्तीस चालना देणारा प्रमुख घटक आहे. त्याच्यानंतर त्यातलं दुसरं आहे, ब्राझीलमध्ये लोकवस्तीचे केंद्रीकरण पूर्व किनाऱ्यालगत आढळते. त्याचं कारण काय. पहिलं कारण आहे अनुकूल हवामान. ब्राझीलचा पूर्व आणि आग्नेय किनारपट्टीचा भाग समशीतोष्ण आणि मानवी वस्तीसाठी अत्यंत अनुकूल हवामानाचा आहे. दुसरं आहे भरपूर पाऊस आणि सुपीक जमीन. या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि जमीन शेतीसाठी अत्यंत सुपीक आहे, त्यामुळे कॉफी व इतर नगदी पिकांचे उत्पादन हे मोठ्या प्रमाणात होत असते. तिसरं आहे खनिज साठे व औद्योगिकरण. पूर्व किनारपट्टीच्या भागात खनिजांचे साठे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, यामुळे या भागात ऊर्जा साधनांचा पुरवठा सुरळीत असून मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण आणि वाहतुकीच्या सोयींचा विकास झालेला आहे. ऐतिहासिक कारण आहे, युरोपीय लोकांनी जेव्हा ब्राझीलचा शोध लावला तेव्हा त्यांनी सर्वप्रथम याच किनारपट्टीच्या भागात आपल्या वस्त्या स्थापन केल्या. निष्कर्ष, या सर्व अनुकूल घटकांमुळे ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीवर, विशेषतः साओ पावलो व रिओ दी जानेरो या भागात लोकवस्तीचं केंद्रीकरण झालेलं आढळतं. त्याच्यानंतर पुढचं आहे, भारतामध्ये नागरीकरण वाढत आहे. त्याला कारण काय. पहिलं, औद्योगिकरण आणि सेवा क्षेत्राचा विकास. भारतात नवनवीन उद्योगधंदे, सेवा क्षेत्रे जसं की IT, बँकिंग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हे उद्योग प्रामुख्याने शहरांमध्ये केंद्रित झाल्याने तेथे रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. दुसरे आहे ग्रामीण भागातून स्थलांतर. ग्रामीण भागात शेतीवरील वाढता ताण आणि रोजगाराचा अभाव, यामुळे लोक मोठ्या संख्येने शहराकडे स्थलांतरण करत आहेत. आधुनिक सुविधा. शहरांमध्ये मिळणारे उच्च शिक्षण, चांगल्या आरोग्य सुविधा, वाहतूक, दळणवळण आणि आधुनिक जीवनशैली, यामुळे लोक शहराकडे आकर्षित होत आहेत. नवीन शहरांची निर्मिती. देशात अनेक निमशहरी भागांचं रूपांतर हळूहळू पूर्ण शहरांमध्ये होत आहे आणि नगरपालिकांची संख्या वाढत आहे. यावरून काय निष्कर्ष काढू शकतो आपण, या आर्थिक आणि सामाजिक बदलांमुळे भारतात नागरिकीकरणाचा वेग हा वाढत आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे, ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहे. त्याचं पहिलं कारण आहे अवर्षण चतुष्कोणाचा प्रदेश. ईशान्य ब्राझीलचा अंतर्गत भाग अवर्षण चतुष्कोन म्हणून ओळखला जातो. हा अतिशय कमी पर्जन्याचा दुष्काळी प्रदेश आहे. हवामान. या भागातील हवामान अत्यंत उष्ण आणि कोरडे विषम आहे, जे मानवी आरोग्यासाठी आणि वस्तीसाठी अनुकूल नाही. शेती व उद्योगधंद्यांचा अभाव. पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे या भागात
शेतीचा विकास होऊ शकलेला नाही. तसेच पायाभूत सुविधांअभावी उद्योगधंदे सुद्धा मर्यादित आहेत. चौथा आहे दुर्गमता. या क्षेत्रातील काही दुर्गम आणि डोंगराळ असल्यामुळे वाहतुकीच्या साधनांचा पुरेसा विकास झालेला नाही. निष्कर्ष: या प्रतिकूल नैसर्गिक आणि आर्थिक परिस्थितीमुळे ईशान्य ब्राझीलमध्ये मानवी वस्त्या या विरळ आढळतात. त्याच्यानंतर पुढे आहे उत्तर भारतात अन्य राज्यांपेक्षा दिल्ली आणि चंदीगड इथे नागरीकरण जास्त झालेले आहे. राजकीय आणि प्रशासकीय महत्त्व. दिल्ली ही भारताची राजधानी आहे, तर चंदीगड हे पंजाब आणि हरियाणा या 2 राज्यांची संयुक्त राजधानी आणि केंद्रशासित प्रदेश आहे. राजकीय केंद्र असल्यामुळे येथे प्रशासकीय सेवांचे मोठे जाळे आहे. नियोजित शहर. चंदीगड हे स्वतंत्र भारतातील पहिले नियोजित शहर आहे, जिथे रस्ते, पाणी, वीज, राहण्याची व्यवस्था उत्तम प्रकारे आखली गेली आहे. दिल्लीमध्येही पायाभूत सुविधांचा दर्जा उच्च आहे. रोजगार आणि व्यावसायिक केंद्रे. दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र NCR हे उत्तर भारतातील सर्वात मोठे आर्थिक, व्यावसायिक आणि औद्योगिक केंद्र आहे. येथे रोजगार आणि व्यवसायाच्या प्रचंड संधी उपलब्ध आहेत. शैक्षणिक आणि वाहतूक सुविधा. येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षण संस्था, रुग्णालय तसेच मेट्रो आणि रेल्वेचे उत्तम जाळे उपलब्ध आहे. यामुळे उत्तर भारतातील इतर राज्यांमधून उदाहरणार्थ उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान मोठ्या प्रमाणात लोक येथे येऊन स्थायिक झालेले आहेत. या विशेष प्रशासकीय, नियोजित आणि आर्थिक सुविधांमुळे उत्तर भारतातील इतर राज्यांच्या तुलनेत दिल्ली आणि चंदीगडमध्ये नागरिकांची टक्केवारी खूप जास्त आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे थोडक्यात उत्तरे लिहा. तर थोडक्यात उत्तरे लिहामध्ये पहिला आहे भारत आणि ब्राझील या देशांच्या नागरीकरणाबाबत तुलनात्मक आढावा घ्या. नागरीकरणाचा वेग आणि टक्केवारी. ब्राझील हा भारताच्या तुलनेत अधिक नागरिकीकरण झालेला देश आहे. 2000 ही जी टक्केवारी आहे ती तुम्ही पुस्तकांमधून घ्या. ब्राझीलमध्ये एवढी टक्केची लोकसंख्या आहे ती शहरांमध्ये राहते. 11च्या जनगणनेनुसार. तर ती टक्केवारी तुम्ही पुस्तकामधून घ्या. नागरीकरणाची दिशा. ब्राझीलमधील नागरीकरण हे प्रामुख्याने देशव्यापी असून ठराविक भागातच मर्यादित आहे. ब्राझीलच्या दक्षिण आणि आग्नेय भागातील साओ पावलो यासारख्या राज्यांमध्ये नागरिकीकरण अतिशय वेगाने झालेले आहे. तर उत्तर भागातील ब्राझीलमधील उत्तर भागातील ॲमेझॉन खोऱ्यात ते खूप कमी आहे. या उलट भारतात जवळजवळ सर्वच राज्यांमध्ये नागरिकीकरणाचा वेग हळूहळू पण सातत्याने वाढत आहे. धोरणात्मक बदल. ब्राझीलमध्ये लोकसंख्या एकाच ठिकाणी केंद्रित होऊ नये म्हणून सरकारने पश्चिमेकडे गो वेस्ट हे धोरण आखले आहे, ज्यामुळे प्रादेशिक असंतुलन कमी होईल. भारतात मात्र स्मार्ट सिटी मिशन आणि अमृत या योजनेच्या माध्यमातून सध्या शहरांचा विकास चालू आहे. नवीन औद्योगिक कॉरिडॉर्स निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. राज्यांची स्थिती. भारतात गोवा सर्वाधिक नागरीकरण. महाराष्ट्र, तामिळनाडू ही राज्ये नागरीकरणात आघाडीवर आहेत, तर हिमाचल प्रदेश, बिहार या राज्यात नागरीकरण कमी आहे. ब्राझीलमध्ये साओ पावलो, रिओ दी जानेरो, गोइयास या राज्यात नागरीकरण सर्वात जास्त. आता दुसरा त्याच्यातला गंगा नदीचे खोरे आणि ॲमेझॉन खोरे यांच्यातील मानवी वस्त्यांबाबत फरक स्पष्ट करा. येथील हवामान समशीतोष्ण आणि मानवी आरोग्यासाठी चांगले आहे, अत्यंत अनुकूल आहे. येथील हवामान विषुववृत्तीय अतिशय उष्ण, दमट आणि रोगट आहे. येथील लोकसंख्येची जी घनता आहे ती खूप जास्त असून वस्त्या केंद्रित आहे. येथे लोकसंख्या अत्यंत विरळ आहे. ॲमेझॉनच्या बाबतीत वस्त्या विखुरलेल्या आहेत. गंगा नदीसाठी पुढे या भागात प्रामुख्याने सुलभ मान्सून वने आढळतात, जी मानवी वस्तीस अडथळा आणत नाही. या भागात सदाहरित घनदाट दुर्गम विषुववृत्ती वर्षावनांनी व्यापलेला आहे, की जी काय करतात, मानवी वस्तीस अडथळा आणतात. गाळाच्या सुपीक जमिनीमुळे शेतीचा मोठा विकास झाला आहे, तसेच रस्ते व रेल्वे दाट जाळे उपलब्ध आहे. अतिवृष्टी आणि दलदलीमुळे वाहतूक भाग मर्यादित आहे, केवळ जलमार्गाचा वापर होतो. शेतीचा विकास नगण्य. आता त्यानंतर पुढे मानवी वस्त्यांची वाढ विशिष्ट ठिकाणीच झालेली का आढळते. मानवी वस्त्यांची वाढ विशिष्ट ठिकाणी होण्यामागे खालील नैसर्गिक आणि मानवनिर्मित अनुकूल घटक कारणीभूत आहेत. पहिला आहे पाण्याची कमतरता. पाणी ही सजीवांची मूलभूत गरज आहे, त्यामुळे पिण्यासाठी, घरगुती वापरासाठी, शेतीसाठी आणि उद्योगांसाठी जेथे बारमाही पाणी उपलब्ध असते, नद्यांचे काठ, तलाव अशा ठिकाणी वस्त्या वेगाने वाढतात. भूरचना व सुपीक जमीन. डोंगराळ किंवा वाळवंटी भागाच्या तुलनेत सपाट मैदानी प्रदेशात घर बांधणे, रस्ते करणे सोपे असते. मैदानी प्रदेशात गाळाची सुपीक जमीन शेतीसाठी उत्तम असल्याने तेथे
वस्त्या केंद्रित होतात. अनुकूल हवामान, अतिउष्ण, अतिथंड असं लिहायचं. अतिथंड, अतिशय दमट म्हणजे रोगट हवामानाच्या प्रदेशात लोक राहणे टाळतात. जेथे हवामान आल्हाददायक आणि समशीतोष्ण असते तिथे मानवी वस्त्यांची वाढ मोठ्या प्रमाणात होते. त्याच्यानंतर पुढे वाहतूक आणि दळणवळण. ज्या ठिकाणी रस्ते, रेल्वे, जलमार्गांची सोय उपलब्ध असते तिथे व्यापार व दळणवळण वाढते. यामुळे अशा सोयीस्कर केंद्रांवर वस्त्यांची वाढ वेगाने होते. रोजगार आणि खनिजांची उपलब्धता. खनिजांचे साठे असलेल्या भागात खाणकाम व उद्योगधंदे सुरू होतात. या उद्योगांमुळे रोजगाराच्या संधी निर्माण होऊन जगभरातून लोक तेथे येऊन स्थानिक होतात. उदाहरणार्थ ब्राझीलची पूर्व किनारपट्टी. तर अशा प्रकारे इथे स्वाध्यायामधले जे सगळे प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांची आपण उत्तरं बघितलेली आहेत. तर पुढील व्हिडिओमध्ये जो पुढचा पाठ आहे त्याची स्वाध्यायाची उत्तरं आपण बघूया.